दिव्यांगांना घरकुल देण्यामध्ये अमरावती महानगरपालिकेनं दिरंगाई केल्याचा आरोप करून प्रहारने मनपा आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केलं। प्रहारचे शहराध्यक्ष चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। महापालिकेच्या गेटवर पोलिसांनी आंदोलकांना अडवलं तेव्हा आंदोलक आक्रमक झाले। मनपा उपायुक्त विजय कोराटे यांना आंदोलकांनी प्रतिकात्मक घरकुल भेट देऊन निष्क्रिय मनपाचा निषेध केला। गेल्या 2016 पासून अपंगांच्या घरकुलासाठी प्रहार पाठपुरावा करत आहे। त्यांना घरकुल देण्यात दिरंगाई का होते आहे असा सवाल करून चंदू खेडकर चांगलेच आक्रमक झाले। अपंगांसाठी राहडगाव येथील ई-क्लास जागा राखीव आहे, मात्र काही लोकांनी तेथे अतिक्रमण केलेलं आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक करून नियोजन केलं जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं। दिव्यांगांच्या घरकुलाबरोबरच शहरातील स्वच्छतेचा विषय देखील आंदोलकांनी उचलला। शहरातील कचरा उचलला गेला नाही तर तो कचरा मनपा आयुक्तांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा प्रहारने दिला। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले। विदर्भ न्यूज, अमरावती।